नमस्कार, मी GTV न्यूज चॅनलचं हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो आणि माझ्या विषयाचं डॉक्टर बाबा आमटे व्यक्ती आणि कार्य या विषयाची मांडणी आपण दिलेल्या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करतो। खरं पाहता बाबा आमटे हे नाव आज केवळ महाराष्ट्राला देशाला नाही तर सर्व जगाला ज्ञात असलेलं नाव आहे। कारण बाबा व्यवसायानं वकील होते, घरचे घरंदाज जागीरदार होते, तरीही वकिली करत असताना रस्त्याच्या कडेला पडलेला एक महारोगी ज्याचं शरीर जखमांनी जर्जर झालेलं होतं, तो दुःखानं विहळत होता आणि त्याचा कन्याचा आवाज ऐकून बाबा त्याच्याकडे गेले। त्याच्या शरीरातल्या सगळ्या जखमांच्या मधून रक्त आणि पू बाहेर येत होते। बाबा अस्वस्थ झाले, बेचैन झाले आणि त्या माणसावर रस्त्यावर पडलेला एक बोऱ्या त्यांनी टाकला आणि बाबा घरी निघून गेले। परंतु घरी निघून गेल्यानंतर मनाची अस्वस्थता कायम होती। टू बी ऑर नॉट टू बी अशी अवस्था झाली की तिथे जर माझी आई असती, वडील असते, पत्नी असती तर त्यांच्याशी माझा व्यवहार काय राहिला असता, असा प्रश्न मनात निर्माण झाला। आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बाबा पुन्हा त्या रुग्णाजवळ आले, त्याला त्यांनी उचललं आणि त्याला स्वीकारलं आणि निर्धार केला की यानंतर मी तुळशीराम सारखे जे महारोगी आहेत यांच्या सेवेमध्येच माझं संपूर्ण जीवन समर्पित करेल। आता मी वकालत करणार नाही, माझं सगळं कार्य याच कामासाठी राहील। तेव्हा बाबा आमटे असं म्हणाले की तुळशीरामच्या वेदनेने मला जे दिलं ते 4 वेदातून मला मिळालं नाही, ही भावना त्यांनी व्यक्त केली। आणि तिथून मग 1949 मध्ये 19 ऑगस्ट 1949 मध्ये त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली आणि या समितीमार्फत आपल्याबरोबर 10-15 सहकारी, 14 रुपयाचं भांडवल, एक लंगडी गाय, अशा पद्धतीनं त्यांनी वरोड्याजवळ 3 किलोमीटर अंतरावर माजी मंत्री RK पाटील होते, त्यांनी त्यांची 50 एकर जागा बाबांच्या कामाला दिली होती। त्या जागेमध्ये बाबांनी महारोग्यांची सेवा सुरू केली। आज कार्याचा विस्तार खूप मोठा झालेला आहे। परवाच महारोगी सेवा समितीच्या कामाला 75 वर्ष पूर्ण झाली। आज भारतातील नव्हे तर जगातील एक मान्यवर स्वयंसेवी संस्था म्हणून महारोगी सेवा समितीकडे पाहिले जातं। आनंदवन, अशोकवन, सोमनाथ प्रकल्प, हेमलकसा, नागेपल्ली, झरी जामनी या सगळ्या ठिकाणी कार्याचा मोठा विस्तार आहे। कार्य सुरू झालं महारोग्यांच्या सेवेपासून, परंतु नंतर अंधांच्यासाठी शाळा काढली, कर्णबधीर मूकबधिरांच्यासाठी शिक्षणाच्या आणि त्यांना प्रशिक्षण देऊन नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या। आदिवासी भागामध्ये हेमलकसा, भामरागड या भागामध्ये आदिवासींच्या जीवनाच्या उत्थानासाठी बाबांनी 1973 मध्ये पाऊल टाकलं आणि तिथे त्याने आदिवासींच्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून तो प्रकल्प 73 मध्ये सुरू केला। त्याला आता 50 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि तिथे फार ताकदीने काम चालू आहे। आदिवासी समाजातली मुलं केवळ शिकली नाहीत तर आता ती डॉक्टर झालेली आहेत, इंजिनियर झालेली आहेत, शिक्षक झालेले आहेत, PSI झालेले आहेत। इतकी मोठी क्रांती आदिवासी भागामध्ये बाबांनी केली। बरं, एवढ्यावरच बाबा थांबले नाहीत तर समाजातलं आणि देशातलं जे दुःख आहे ते दुःख पाहून त्यांना नेहमी कळवळा यायचा। पर्यावरणाची हानी होऊ लागली तेव्हा बाबा भोपाळपट्टणम आणि इचमपल्ली हे डॅम जर झालं तर आदिवासींची संस्कृती नामशेष होईल, म्हणून त्या प्रश्नासाठी ते उभे राहिले। चंद्रपूरच्या रस्त्यावर, गडचिरोलीच्या रस्त्यावर राहून पर्यावरण संरक्षणाची लढाई दिली। नर्मदा तीरी जाऊन मेधा पाटकरांच्या बरोबर मोठी धरणं ही कशी राष्ट्राला घातक आहेत आणि ती भारताची प्राचीन संस्कृती किंवा आदिवासी संस्कृती नष्ट करायला कशी कारणीभूत ठरत आहेत, तो लढा त्यांनी 12 वर्ष नर्मदा तीरावर राहून दिला। भारत हा जो आहे एकात्म भारताचं स्वप्न भंग होतं की काय? बोडो आंदोलन असेल, नक्षलाईटचं आंदोलन असेल किंवा शिखिस्तानचं आंदोलन असेल, त्यामुळे बाबा अस्वस्थ झाले आणि या अस्वस्थतेमधून बाबांनी तरुणांना घेऊन
सायकल यात्रींच्या सोबत 150 सायकल यात्रींच्या सोबत कन्याकुमारी पासून श्रीनगर पर्यंतची भारत जोडो यात्रा काढली, ज्या यात्रेमध्ये 150 सायकल स्वार युवक युवती सहभागी होते। जोडो जोडो भारत जोडो, कश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी, आसाम हो या गुवाहाटी, अपना देश अपनी माटी, हाथ लगे निर्माण में, नहीं मांगने नहीं मारने ही घोषणा दिली। जाती पाती के बंधन तोडो, भारत जोडो भारत जोडो, धर्मभेद छोडो छोडो, भारत जोडो या घोषणांनी सर्व भारत दुमदुमून गेला। कन्याकुमारी ते श्रीनगर हे भारत जोडो अभियान झाल्यानंतर बाबांनी लगेच दुसरं अभियान पूर्व भारतापासून पश्चिम भारतापर्यंत, अरुणाचल मधील इटानगर पासून ते गुजरातच्या ओखा बंदरापर्यंत 6500 किलोमीटरची दुसरी सायकल यात्रा भारत जोडो अभियानाच्या नावाने काढली। आणि मधल्या काळामध्ये जेव्हा पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांनी थैमान घातलं होतं, सुमारे 150 लोक मारले होते, तेव्हा बाबा अस्वस्थ झाले पहिल्या भारत जोडो अभियानाच्या नंतर, आणि त्यांनी पीस बाय पीस मिशनच्या द्वारे पंजाबमध्ये 6 वेळेस जाऊन पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला। ज्या 150 घरातले लोक खलिस्तानवाद्यांनी मारले होते, त्या 150 घरातल्या कुटुंबांना भेटून बाबांनी त्यांचं सांत्वन केलं। आणि 6 भेटीनंतर बाबांनी राजीव गांधींना प्रस्ताव दिला की पॉलिटिकल सोल्युशनच या प्रश्नासाठी आहे, तुम्ही ताबडतोब निवडणुका घ्या, लोकमतांचा अंदाज घ्या। आणि त्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाबांच्या या शिफारसीनंतर निवडणुका झाल्या, 25% मतदान झालं। पण त्याच्यानंतर पंजाबचा हा जो प्रश्न होता, जो अतिशय चिघळत गेलेला होता, देशाच्या ऐक्याला सुरुंग लावतो की काय अशी स्थिती होती, ती बाबांच्या 6 पीस बाय पीस मिशनच्या कार्यक्रमानंतर ती समस्या मिटली। आणि त्याही समस्येला बाबांनी खूप चांगल्या पद्धतीनं एकात्मतेचा भाव लक्षात घेऊन हाताळलं। आपल्या लक्षात येईल की आयुष्याच्या अखेरपर्यंत, वयाच्या 94 वर्षापर्यंत आव्हानं स्वीकारण्याची वृत्ती बाबांच्या मध्ये होती। मी जे आता हेमलकसा म्हणालो, वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी हेमलकसा प्रकल्पाचं आव्हान स्वीकारलं। वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी जे आहे भारत जोडोचं अभियान स्वीकारलं। आणि वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी नर्मदा तीरी जाण्याचं धाडस दाखवलं। की खरोखर म्हणजे आपण लक्षात घेतो की वयाची मर्यादा न मानता माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असेल, माणसाचं मन अतिशय तल्लख असेल, बुद्धी तल्लख असेल, तर माणूस काय करू शकतो याची किमया बाबांनी दाखवली। बाबा खरं पाहता उत्तम वकील होते, ते उत्तम शिकारी होते, उत्तम रेसलर होते, उत्तम संघटन चातुर्य त्यांच्यामध्ये होतं, उत्तम अशा पद्धतीचं प्रशासन चालवण्याची कला त्यांच्याकडे होती, माणसांची पारख करण्याची जबरदस्त बुद्धी त्यांच्याकडे होती, आणि अतिशय प्रतिभाशाली माणूस होता। कारण त्याचे 6-7 ग्रंथ आहेत। बाबांचा ज्वाला आणि फुले हा काव्यग्रंथ वाचून कुसुमाग्रज आणि वि. स. खांडेकरांसारखे नंबर 1 चे साहित्यिक बाबांच्या प्रेमामध्ये पडलेले। पु. ल. देशपांडे कित्येक महिने बाबाच्याकडे राहत असत। S.M. जोशी असतील, भीमसेन पंडित जोशी असतील, किंवा कुमार गंधर्व असतील, वसंतराव देशपांडे असतील, हे बेचैनी वाटली की बाबांच्याकडे यायचे, काही काळ राहायचे आणि मग जायचे। महाराष्ट्रामध्ये तमाम साहित्यिक असतील, संगीतकार असतील, कलावंत असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, युवा कार्यकर्ते असतील, या सगळ्यांचं एक प्रेरणास्थान, या सगळ्यांचं ऊर्जा केंद्र म्हणजे बाबा आमटे आणि बाबा आमटेचा प्रकल्प होता। आजही महाराष्ट्रात आणि देशभरात कितीतरी तरुण कार्यकर्ते बाबांच्या प्रेरणेतून काम करतात। बाबांनी एक अतिशय महत्वाची युवकांच्यासाठी दिलेली मोठी भेट आहे, ती म्हणजे 1967 मध्ये जेव्हा सोमनाथची जमीन त्यांना मिळाली 1200 एकर, या जमिनीमध्ये तेव्हापासून आजपर्यंत बाबा युवकांच्यासाठी अखंडपणे शिबिरं घेतात। मे मध्ये 15 ते 22 मे या कालावधीमध्ये होणारं देशातलं युवकांच्यासाठी होणारं गेल्या 54 वर्षापासूनच हे एकमेव युवक शिबिर असावं, जे सातत्याने घेतलं जातं 67 पासून आजपर्यंत। बाबांना मिळाले डेमियन डटन नावाचा महारोगी सेवेसाठी दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार बाबांना देण्यात आला। टेम्पल्टन नावाचा फार मोठा पुरस्कार, ज्याची रक्कम अमेरिकन डॉलर मध्ये $6,90,000 आहे।
हा मोठा पुरस्कार बाबांना 1990 मध्ये मिळाला, टेम्पल्टन पुरस्कार. त्याबरोबर बाबांना 1983 मध्ये 1971 मध्ये जे आहे ते पद्मश्री पुरस्कार मिळाला. तर 1986 मध्ये बाबांना पद्मविभूषण नावाचा पुरस्कार मिळाला. आपल्या भारतातला सगळ्यात मोठा पुरस्कार जो महात्मा गांधी शांतता पुरस्कार आहे, ज्याची रक्कम 1 कोटी रुपयाची आहे, हा पुरस्कारही बाबा आमटेंना मिळाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं राष्ट्रीय पुरस्कार भारत सरकार देतो, तोही बाबा आमटे यांना मिळाला. मध्य प्रदेश सरकार गांधींच्या नावाने एक मोठा सन्मानित पुरस्कार देतो, तोही बाबा आमटे यांना मिळाला. अनेक पुरस्कारांनी, पण बाबांचं एक वैशिष्ट्य आहे की पुरस्काराच्या सगळ्या रकमा त्यांनी मिळाल्या त्या दिवशीच महारोगी सेवा समितीच्या खात्यात वर्ग केलेल्या आहेत. हा माझा व्यक्तिगत पुरस्कार नाही, हा माझ्या महारोग्यांचा, अंध, अपंगांच्या कार्याचा सत्कार आहे. ही भावना प्रत्येक पुरस्काराच्या वेळेस त्यांनी व्यक्त केलेली आहे. आपल्या लक्षात येईल की समाज कार्याकडं आपण जर या भावनेनं पाहिलं, बाबा म्हणतात की समाज कार्य आंबट कैरी सारखं आहे. ती आंबट कैरी खायला घेतली तर सोडवत नाही, आंबट लागते पण ती सोडवत नाही. समाज कार्याचं तसंच आहे. समाज कार्य जर आपण कृतज्ञतेच्या भावनेनं केलं, आईच्या कडेवरचं लेकरू हे जसं आईला प्यारं असतं, ते आंधळं असलं, पांगळं असलं तरी प्यारं असतं, तसं समाज कार्याकडे आपण डिलिशियस बर्डन, उदात्त ओझं म्हणून पाहिलं तर ते ओझं वाटत नाही, ते ओझं उलट हवाहवसं वाटणारं ओझं वाटतं. आणि त्या जाणीवेतून बाबांनी या कार्याला आयुष्यभर न्याय देण्याचा प्रयत्न केला. बाबा आज त्या ठिकाणी श्रद्धावनात समाधीस्थ झालेले, अतिशय साध्या पद्धतीनं, कुठलाही विधी न करता, मंत्रोपचार न करता, केळीच्या पाण्यात गुंडाळून त्यांना मातीत टाकलं. माझा असाच अंत्यविधी व्हायला पाहिजे अशी त्यांची भावना होती. पण मला असं वाटतं की हा माणूस विचारानं अजून येणाऱ्या 100-200 वर्षांमध्ये जिवंतच राहणार आहे. कारण त्याच्या विचाराची एवढी मोठी ताकद आहे की ती ताकद जगातली कुठली शक्ती मिटू शकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद.